दरम्यान अमेय खोपकरांसारखीच भूमिका मनसे नेते मनोज चव्हाण यांनी घेतली. 2014 आणि 2017चा अनुभव आमच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे सरडासारखे रंग बदलतात असं मनोज चव्हाण म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल यांच्या नेते पदाधिकाऱ्यांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे एक मतप्रवाह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असा सुरू असतानाच मनसेच्या नेत्यांकडनं याला विरोध केला जातोय. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते मनोज चव्हाण आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मनोजजी, एकूण गेल्या अनेक काळापासून मनसे असेल, शिवसेना असेल, मराठी माणूस असेल यांची इच्छा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी असताना आपल्या माध्यमातून ही अभद्र युती नको अशा पद्धतीची फेसबुक पोस्ट लिहिण्यात आली आहे. नेमकं तुम्हाला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले का नको आहे? नाही, असं कसं आहे विषय की खरंच आमची पहिली इच्छा होती. म्हणजे 2014ला आमची इच्छा होती, 2017ला देखील आमच्या काही आणि आमच्या नेत्यांची बोलणी देखील चालू होती. ही युती दोन भावंडांची व्हावी किंवा ह्या पक्षाची व्हावी निश्चितपणे आमची त्यावेळेला इच्छा होती. परंतु कदाचित प्रश्न असा आहे की त्यांची इच्छा नाही आहे. आणि फक्त कसं आहे, प्रत्येक वेळेला माननीय राज ठाकरे साहेबांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महाराष्ट्राचा विकास होण्याकरता किंवा महाराष्ट्राच्या मध्ये ही युती खूप ऐतिहासिक ठरेल हे निश्चितपणे जरी बरोबर असलं तरी त्यांच्या लोकांना ही युती नको आहे. आणि ह्याच्यामध्ये अनेक राजकीय पैलू आहेत. मी म्हणजे आत्ताच 18 वर्षापूर्वी हा पक्षात आला म्हणून नाही, म्हणून 36 वर्षात राज ठाकरे साहेबांसोबत आहे. अगदी बाजूला ते अध्यक्ष विद्यार्थी सरचिटणीस मी होतो. त्याही वेळेला माननीय राज ठाकरे साहेब जेव्हा राजकारणात आले त्याही वेळेला त्यावेळेचे जे सिनियर मोस्ट लोक होती, म्हणजे मग अनेक लोक आहेत, सुभाष देसाई आहेत, अनेक लोक आहेत, यांना अजिबात इच्छा नव्हती की राज ठाकरे मोठा व्हावा म्हणून. हे आम्ही आमच्या डोळ्याने आणि जवळून बघितलेलं आहे. अनेक गोष्टी म्हणजे नागपूरचा मोर्चा काढल्यानंतर काय झालं मला माहिती नाही. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अनेक म्हणजे आत्ताची भूमिका विनायक राऊत, अनिल परब किंवा संजय राऊत वगैरे हे लोक करत आहेत, त्यावेळेला त्यावेळेचे सिनियर मोस्ट लीडर करत होते. त्यामुळे त्यांनाच माहिती नाही आहे, त्यांना ही युती नको आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि मग आम्ही बघा आता हे दोन भावंड एकत्र यायला पाहिजेत वगैरे, म्हणजे आमची पण अशी इच्छा आहे सगळं लोकांकडे जाऊन संभ्रम निर्माण करायचा. आणि हा युती असं काही नाही. 11th आवरला या गोष्टी आणि अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवारांना सोडणार आहेत का? ते पॉसिबल आहे का? त्यांना आता ते शक्य आहे का? काही गोष्टी जसं ते आम्हाला सांगतात किंवा ते काल उद्धव ठाकरेंचं मी बोलत होतो की मग त्यांनी भाजपचे संबंध तोडावे. की कसं आहे, बाळासाहेबांचं जर तुम्ही राजकारण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे आम्ही जर आदर्श त्यांना डोळ्यासमोर ठेवला तर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे एक वेगळे होते. शरद पवारांची अत्यंत चांगली मैत्री होती त्यांची. त्या मैत्रीचं राजकारण त्यांनी मैत्री ती एक वेगळ्या याच्यामध्ये. तसं माननीय राज ठाकरे साहेब बरेच वेळा ठेवायचा प्रयत्न करत असतात आणि त्याच पद्धतीचा विषय असतो. ह्यांना ते नको आहे. 2014-2017चा प्रामुख्याने ज्यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होते तो विषय निघतो, तुम्ही देखील त्याचाच उल्लेख करतायत. हो, निश्चितपणे म्हणजे बोलणी करायला सुरुवात झाली. किती जागा वाटप थांबूया, अगदी कसं काय लढवायची आपण ह्या पद्धती पण अगदी इथपर्यंत आलं. आणि ऐन अगदी 11th आवरला शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही फॉर्म आमचे उमेदवार आम्ही डिक्लेअर नाही केलेत. आम्ही आमचे AB फॉर्म दिले नाहीत, आम्ही थांबवले. आणि शिवसेनेने मात्र आपले AB फॉर्म केले. म्हणजे शेवटी कसं शेवटच्या घटकेपर्यंत थांबवायचं आणि मग हे उभेच राहू शकणार नाहीत किंवा उमेदवारच देणार नाही अशी कोंडी करायचं, खेळवत ठेवायचं. हे राजकीय ही पद्धतशीरपणे त्यांचं अगदी प्रीप्लॅन्ड असतं ते. आणि आत्ताचं देखील युतीचं जे काय बोललं ते कधी हे करतात ना, ते म्हणजे मी तर म्हणेन मगरमच्छ की असू किंवा ह्या सरड्यांवर किती विश्वास ठेवायचा. आणि म्हणून आमचं ह्या वेळेला तो विरोध आहे. केवळ आम्ही खरंच महाराष्ट्राचा खरंच चांगल्या पद्धतीने होण्याकरता त्यावेळेला खरंच आमच्या सगळ्यांची इच्छा होती की यावं एकत्र आणि हे करावं. परंतु आता हे खरं त्या लायकीचे नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे खेळवत बसतात आणि या पूर्ण राजकारणाचा चुथाडा करणार आहे. त्यामुळे यांनी जर आम्हाला जर टर्म्स अँड कंडिशन ज्या पाहिजेत, मग हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर उतरणार आहेत का खाली? हे त्याचे रिलेशन मेंटेन आम्ही नाही करणार पाहिजे, एकत्र येऊ अशा पद्धतीनं जाणार आहे का? तर तसं काही होणार नाही आहे. पुन्हा एकदा निवडणुका लवकर येतील म्हणून 6-1 महिने खेळवत बसतील आणि मग एक वेगळं एक वातावरण निर्माण करतील. बघा आम्ही तयार होतो पण राज ठाकरे तयार नाही, त्यांची माणसं तयार नाही, त्यांच्या नेत्यांची इच्छा नाही आहे, अशा पद्धतीचं वाटतं.
आपण बघतोय की भाजपाला आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून हिंदू द्वेष्टा ठरवण्यात येत आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा हे पुढे नेत्यांना काल उद्धव ठाकरे म्हटले की आता यांनी महाराष्ट्र विरोधी आहेत हे भाजपवाले, त्यांना ते सोडणार आहेत का? मात्र 2014 मध्ये यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं. मग तेच आहे ना, आता कसं आहे की मुख्यमंत्री, काल संदीप देशपांडे आणि आमचे नेते देखील तेच बोलले की काल मुख्यमंत्री केवळ यांना पद मिळालं नाही, यांची जी काही बोलणी चालू होती त्या मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे यांनी शरद पवारांची आणि काँग्रेसची संगम, त्यावेळेला आता ते हिंदू द्वेष्टी होतील, महाराष्ट्र द्वेष्टी होतील. कसं आहे, शिवसेनेने किंवा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण या लेवलला आम्ही मराठी हे आमचं टोक आहे, तर इथे मग आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मग भारतीय जनता पक्षाचे आमचे रिलेशन जरी चांगले असले किंवा एकनाथ शिंदेचे चांगले असते, सत्तेमुळे कदाचित त्यांनी हिंदी लादल्याचा प्रयत्न, पण महाराष्ट्र आणि मराठी हे जर आमचं टोक असेल ना, तर इथे आम्ही कॉम्प्रोमाइजच करणार नाही. आणि हे कॉम्प्रोमाइज ती आमची तत्व आहेत, ते प्रिन्सिपल आहेत. त्यामुळे त्या प्रिन्सिपलला लागूनच पक्षाच्या युती होऊन महाराष्ट्राचा विकास होत असेल तर निश्चितपणे आम्ही जायला हे तयार आहे. अन्यथा आत्ता जे माननीय राज ठाकरे साहेबांची जी भूमिका आहे, एकला चरवले आणि महाराष्ट्र मराठीसाठी जो एकत्र येईल, त्यांनी बोललेले आहेत तसं, जो एकत्र येईल तो पक्ष एकत्र येईल. आता महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. निवडणुकांसाठी येणं गरजेचं आहे. याचा अर्थ आम्ही युती करणार आहोत वगैरे असा जो काय कयास लावण्याचा प्रयत्न केला आहे तो मला वाटतं माननीय राज ठाकरे साहेबांचा नसावा. त्याची गोष्ट ते. आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, युती हा विषय हे दोघंच जण ठरवतील, माननीय राज ठाकरे साहेब आणि त्यांनी. त्यामुळे ते हा विषय किती आम्ही लोकांनी पण सगळ्याचा किंवा नेत्यांनीही करायचा, परंतु हेही निश्चित आहे की 36 वर्षापूर्वी देखील ज्या वेळेला आम्ही म्हणजे राज ठाकरे साहेब अध्यक्ष होते भारतीय विद्यार्थी सेनेचे, त्याही वेळेला शिवसेनेला तिथल्या त्यावेळेच्या नेत्यांना माननीय राज ठाकरे साहेब मोठे झालेले नको होते आणि राज ठाकरेला त्याही वेळेला राजसाहेबांना तेव्हा त्रास होत होता. हे आम्ही अनुभवले स्वतः. म्हणजे आता एकत्र आले तरीही राज ठाकरे यांचे पंख कापण्याचंच काम लोक करतात. 100%. प्रश्न कसा आहे बघा, आता ना राज ठाकरे साहेब नेते मनसेचे अध्यक्षापेक्षा ती आता एक विचारधारा म्हणून तयार व्हायला लागली. प्रश्न असा आहे की अभ्यासून येत आहे, त्यांचं खूप काही गोष्टी आपण घेऊ शकतो आणि म्हणून इतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे जेव्हा येत असतात तेव्हा मला जे आम्हाला माहिती आहे की नुसतंच ह्या इकडच्या तिकडच्या गोष्टी नसतात, तर महाराष्ट्र शासन तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तर तुम्ही काय करू शकता. फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा इतर ठिकाणची काही उदाहरणं आज आपल्या देशामध्ये एवढे रिसोर्सेस चांगले असताना देखील आपण युटिलाइज का नाही करत, ह्याच्यावर राज ठाकरे साहेबांची चर्चा खूप वेळेला असते आणि ते मार्गदर्शन करण्याकरता इतर सत्तेचे लोकांना येतात. आणि माननीय राज ठाकरे साहेब खुल्या मनाने कोणी येऊन विचारलं तर चांगल्या पद्धतीने तू मुख्यमंत्री असतो, तुम्ही उपमुख्यमंत्री तर तुम्ही हे करा, हे सांगायला माननीय राष्ट्र खूप ब्रॉड माइंड आहे, हे मी बघितलंय. एकूणच तुम्ही आता जनतेमध्ये जाता, या सगळ्या राज ठाकरेंनी टाळी देण्याचा प्रयत्न केला, त्या टाळीला उद्धव ठाकरेंनी देखील ओ दिल्यासारखं केलंय, मात्र एक अट घातली. हे सगळं करत असताना जनतेमधल्या काय प्रतिक्रिया तुमच्या कानावर येतात? जनतेला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलेलं चालणार आहे का आणि या अट जनतेला मान्य आहे का? नाही, तर शेवटी मतदान कोण करतं? जनताच करते. त्यामुळे निश्चितपणे जनता भावूक असते, त्या भावनेमध्ये त्यांना निश्चितपणे ते एक वेगळा अभ्यास करत असतात की महाराष्ट्रामध्ये दोन बंधू एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा विकास होईल, मराठी माणसाचा विकास होईल आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र जो आहे तो निश्चितपणे ते ही जनतेच्या भावना आहेत. आणि ह्याच भावनेच्या पोटी आम्ही सांगितलं 2014 घ्या, 2017 घ्या, इतर वेळेला देखील आम्ही चर्चा ज्या वेळेला होते तेव्हा कार्यकर्ते काही डाऊनलाईनचे जे 2 नंबरचे नेते वगैरे यांची खरंच इच्छा आहे. विषय तसा नाही आहे, पण प्रश्न असा आहे की त्यांना हे देखील जनतेला कळलं पाहिजे की ह्यांची इच्छा नाही आहे. किती समोरच्यांची इच्छा किंवा काय आमची जनतेची इच्छा आहे हे आहे ते, पण ह्या लोक जे बोलत आहेत यांची इच्छा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की हा राजकीय तुम्ही जर नीट हे म्हणजे काय म्हणतात त्याला ॲनालिसिस जर घेतलं तर कुठल्याही राजकारणी पक्षाला हे 2 भावंड एकत्र येणं चालणार नाही. आणि आत्तापर्यंत ह्या 50% ह्याही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि 50% मग शरद पवार असतो किंवा इतर जी काही ह्या लोकांना ही 2 भावंड एकत्र कुठल्याही परिस्थितीत येणार नाही. ते राजकारणाच्या त्या सिच्युएशनला इतकं स्ट्रॉंग लेवलला तयार करतील की हे 2 भावंड शक्यतो एकत्र येणार नाहीत. हे ह्याच्यासाठी देखील अनेक लोकांचे प्रयत्न चालू आहेत. मग त्याही गोष्टी वन ऑफ द रिझन एक कारण ते देखील आहे. पण तुम्हाला म्हणजे एक तुम्ही म्हणताय 2014ला झालं, 17ला झालं, अनेकदा चर्चा झाली, तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागलं. आता पुन्हा एकदा तुम्हाला ती रिस्क घ्यायची का? मोठा प्रश्न, म्हणजे तो रिस्क आता घ्यायची का हाच आहे. आणि म्हणून आम्ही हे केलं की खरंच तितकं मनापासून कारण माझं असं म्हणणं आहे की तर तुम्हाला युती करायची होती तर तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स टाकायला नाही पाहिजे होते. मग तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स पण टाकता. बरं, हे सांगणार आम्ही कोण मी मैत्री कोणाची ठेवायची किंवा काय करायची ह्याच्यावर तुम्ही तसं व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही घालू शकत नाही ना. मी याच्यावर काय करतो
दोन समविचारी विचार असतील, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याकरता, मराठी पुढे घेऊन जाण्याकरता जो असेल त्याचा निश्चितपणे माननीय राज ठाकरे साहेब कुठल्याही लेवलला कॉम्प्रोमाइज करायला किंवा याच्यात तेव्हा ते तयार असतात. आम्ही ते दाखवलं देखील आहे. पण ते मराठी आणि महाराष्ट्रीय आहे, परंतु नाही होत ना ते. समोरच्या माणसाचं प्लॅनिंग काय असतं हे नाही ना कळत ते पहिल्या वेळेला. खूप वेगळ्या विचित्र वेगळ्या एक्सप्रेशनने येतात ते, परंतु त्यांना भावना तशी असते की मनसे हा वाढला तर निश्चितपणे आमच्या पक्षाचं वाटोळं होईल. अलीकडे राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, हे राज ठाकरेंना येऊन भेटतात. राज ठाकरेच्या त्या वक्तव्यावरती त्याचं म्हणजे ते मोठं कसं होईल आणि आपण देखील राज ठाकरेच्या कसं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जर आम्ही सोबत यायला तयार आहोत असं म्हटलं तर एकनाथ शिंदे दूर जातील राज ठाकरेंच्या, देवेंद्र फडणवीस दूर जातील, असा काहीसा प्रयत्न वाटतो का? मग मी एक तर पहिली गोष्ट सांगितली की पहिली गोष्ट राजकारणामध्ये अनेक या मोठ्या बलाढ्य पक्षांना राज ठाकरे साहेब कोणाच्या सोबत जावेत किंवा ह्या मनसेबरोबर काही युती व्हावी हे त्यांची इच्छा आहे की नाही हा पहिला मोठा प्रश्न आहे. नुसतंच काही एक दोन पक्षांची युती हा भाग नसेल, परंतु सिनियर मोस्ट जे राजकारणामध्ये पारंगतपणे अत्यंत इन्व्हॉल्व झालेली लोक आहेत यांना ही युती किती फायदेशीर आणि नुकसानदायक आहे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून कसं आहे, मैत्री म्हणून राज ठाकरे साहेबांकडे ह्याच्याकरता ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असतात, कारण त्यांना त्या खूप आयडियाज मिळत असतात. आणि खरंच आहेत, मी राज ठाकरे साहेब नुसतंच काही हवेच्या इकडच्या तिकडच्या वाता नसतात, तर निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट आहे, आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, याचा तुम्ही उपभोग कसा घ्याल आणि त्या पद्धतीने तुम्ही खरंच वागा. महाराष्ट्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने हे माननीय राज ठाकरे सातत्याने देत असतात. आणि म्हणून कदाचित ते मैत्री सोडायला ते तयार नाही आहे की निश्चितपणे राजसाहेबांकडे गेलो तर ते मार्गदर्शन आपल्याला करतील, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि म्हणून त्यामुळे युती हा खूप पुढचा विचार झाला. आणि ह्या राजकारणामध्ये हे दोघं जण एकत्र यावेत किंवा काय मला वाटत नाही की हे शरद पवार आणि ही सगळी अजूनही ती मंडळी जुनी आहेत, ती सगळी त्यातली त्यात त्यांचं आता पाणी पुढे हे केलेलं आहे आणि आत्ताचे सगळे नेते मंडळींना ही युती नाही चालणार असं आहे. पुन्हा एकदा म्हणजे राज ठाकरे सोबत गेले तर त्यांना पुन्हा एकदा जे 2014ला झालं 2017ला झालं तेच रिपिटेशन होईल असं वाटतं? 100% ते रिपिटेशन होण्याची शक्यता दाट आहे. किंबहुना खूप लेवलला कॉम्प्रोमाइज करायला राज ठाकरे साहेबांना प्रेशर करण्याचा प्रयत्न खूप लेवल म्हणजे अनेक गोष्टी त्या झाल्या.